नमस्कार. आमच्याकडे असा GFTC चेअरपर्सन मॅम आमची दिव्या राणे मॅम. मॅम येवकार तुमका. मॅम पहिले म्हटलं एक क्वेश्चन की ओवर पास्ट 4 years एज अ चेअरमॅन ऑफ GFTC, how has your journey been and what was the milestones have defined this phase? Journey has been very fulfilling, at the same time challenging also, because it was a new beginning for me. First time MLA chairperson of a new place, so I had to understand what the corporation was about and what challenges were there, what what I could do to take this forward. So it has been quite understand जावपाक की बाबा हांव ते कॉर्पोरेशनाचे कशे पॉझिटिव्हली फुडें व्हरू ते विच विल बेनिफिट अँड वॉट दिस कॉर्पोरेशन म्हणजे कॅज्यू वेन आय केम टू नो दॅट इट इज कॅज्यू कॉर्पोरेशन, कॅज्यू प्रोडक्शन जाता. पण सो म्हाका कळपाक जाय आशिल्लें की बाबा थ्रू दीस फार्मर्स आसा जे कशे बेनिफीट जातले पॉझिटिव्हली, सो ताजो प्रयत्न आशिल्लो. आणि मॅम एक म्हणल्यार काल आमी डे 1 आशिल्लो, काल आमी पळयलो एक नवो इनिशिएटीव तुमी लॉन्च केला गोवन मर्दानी. मॅम तेच्या बद्दल म्हणजे सांगा न्ही. या सो फाटल्या दिसांनी हांवें ड्युरींग द असेंब्ली एक प्रायवेट मेंबर्स रेजोल्युशन मूव केल्लें फॉर सेल्फ डिफेन्स, आनी ताजे खातीर आय थॉट लेट्स लॉन्च दीस इनिशिएटीव एट द हँड्स ऑफ द ऑनरेबल चीफ मिनिस्टर आमचे हांगा फेस्टिवलाक. कित्याक हांगा हजारांनी लोक येता, वेगळे वेगळे जाग्या वयले लोक येता, ट्युरिस्ट लोक येता. सो हे मॅक्सिमम लोकां पर्यंत पावपाक जाय की हाव इम्पॉर्टंट इट इज टुडे की विमेनाक टू बी सेल्फ रिलायंट, कॉन्फिडंट, आणि इट्स सो इम्पॉर्टंट सो पीपल टू अंडरस्टँड. सो ताजे खातीर हो इनिशिएटीव लॉन्च केलो अँड वी शोड अ स्मॉल स्किट वे वी सॉ आवर गर्ल चायल्ड परफॉर्मिंग मार्शल आर्ट सो ब्युटिफुली. सो अशें तर ट्रेनिंग आमचे रुरल एरियांनी बी भुरग्यांक मेळ्ळें, संदी मेळ्ळी जाल्यार इट विल बेनिफीट अ होल न्यू सेक्शन ऑफ विमेन. तर मॅम आनी एक आशिल्लो की could you just tell us more about the GI tag Selvin cashew nuts and what makes them unique in today's market? पयलीं म्हणटा ते GI टॅग मेळ्ळा, दॅट इज युनिक बिकॉज दॅट टेल्स यू द रिलायबिलिटी अँड ऑथेंटिसिटी of the nut, and it tells you when you scan the QR code which is there on our packet, it tells you की बाबा खंयचे आमच्या रेंजींतल्यान तूं खंयचो भाग आमच्या गोंय राज्याचो तूं कॅज्यू खंयच्या एरियांतलो खाता तो. सो दॅट टेल्स यू that so it is so very important that GI tag is important for the cashew, because so that nobody can brand it as Goan cashew and being sold, कित्याक नाजाल्यार भायले लोक येतात which is not Goan cashew also, बेश्टे गोवाचे एक लेबल घालतात आनी विकतात. आणि एक मॅम म्हणल्यार गेले 3 सीझन जाले आता हो चवथो. तर मॅम ह्या एका कितें युनिक आसा आनी कितें अशें लोकां खातीर अशें बरें आसा ह्या एका सिजनाक पळोवपाक काय? पयलीं म्हणटा ते आमचे कॅज्यू नटाक GI टॅग मेळ्ळें, फेणीक GI टॅग मेळ्ळी, ॲपलाक GI टॅग मेळ्ळें, प्लस हांगा जितले आमी कितलेशे रिटेल स्टॉल्स आसा, सेल्फ हेल्प ग्रुप्स आसा, एवरीथींग हियर इज अबाउट कॅज्यू लायक वी ऑलवेज प्रमोट. ते डिस्टिलरी लायव्ह डिस्टिलेशन्स आसा हांगा, डेमॉन्स्ट्रेशन्स आसा, ड्रम रोस्टिंग जाता. मागीर काल आमी आमचे नवे पदार्थ लॉन्च केले, सिल्वनाचे पोरू नट लॉन्च केले, ओनू आमी वेगळे वेगळे लोणचे, साल्सा, जॅम लॉन्च केले जे कॅज्यू ॲपलाचे बनयला. सो दॅट वी हॅव लॉन्च, सो दॅट वी आर ट्रायंग टू शो दॅट व्हॅल्यू एडिशन जावपाक शकता. आणि द होल फ्रूट इज GI टॅग नाव. So that is we are promoting that. We are promoting #DriveSafeGoa. So लोकांक अर्ज करता आमी की बाबा तुमी खंयचे फंक्शनाक वता, पार्ट्यांक वता, खंय वता की ड्रिंक करून ड्रायव्ह करनाकात. हांगा आमचे कॅब्स आसा, रिक्षाज आसा, सो ड्रायव्ह सेलिब्रेट रिस्पॉन्सिबली. मॅम आणि एक म्हणटात ते की तुम्ही आता एक की गोवन यूथ आणि गोंयकारां खातीर हो कॅज्यू फेस्टांतल्यान कितें मेसेज दिवंक सोदतात मॅम तुमी? You should because there are lots of innovations in the cashew industry now, so I would like the youth to be job creators. So you can go into agriculture, you can go into distillation, you can go into cashew production, so there is a market for it.
आता प्राइसेस तर बिकॉज ऑफ हा फेस्टिवल बिकॉज ऑफ द अवेअरनेस क्रिएटेड prices are also increasing of the cashew. Minimum support price to the farmers have increased. थोडे वर्सां पयलीं 100 रुपया मेळटाले, आज त्याच शेतकऱ्याक 170 रुपीज मेळटा. इवन द मिनिमम सपोर्ट प्राइस 170 रुपीज जाला. मे बी ऑनरेबल चीफ मिनिस्टर मे इनक्रीज इट बाय नेक्स्ट इयर. सो ताजे खातीर अशें अवेरनेस क्रिएट जाला. लॉट ऑफ न्यू youth are coming into the distillation process. They are trying to barren lands आसा जाल्यार काजू ग्रो करपाक लागल्या. So hopefully it will create new awareness amongst people. The voice for Koi.